बीड ऑनलाईन ज्ञानभूमीत आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात नव्याने होत असलेल्या या इमारतीचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं आहे. 2 दिवसानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुमित्राताई पवार ह्या बीडमध्ये येणार आहेत. 25 तारखेला संभाव्य दौऱ्यामध्ये या इमारतीचं उद्घाटनही करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र ही इमारत अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहे. सुरुवातीपासून जे काही अनेक इंजिनियर असतील, गुत्तेदार असतील, यांनी या कामामध्ये हलगर्जीपणा केला आणि थातूरमातूर काम केलं. ही बिल्डिंग जी आहे ती भव्य दिव्य स्वरूपामध्ये उभी राहिली, मात्र ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहे. माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर कुठल्याच्या बिल्डिंगमध्ये पाहिलं गेलं तर व्हेंटिलेशन नाही. या ठिकाणी जी काही मोठा पल्ला आहे तो पल्ला पाहिला गेला तर कुठं फॅनची व्यवस्था नाही. या ठिकाणी जी काही विद्युत संच मांडणी आहे ती सुद्धा एकदम निकृष्ट दर्जाची झाली आहे. त्यामध्ये जे काही कॉपर वापरलं जातं, जे वायर वापरले जातात ते सुद्धा निकृष्ट दर्जाची आहे. त्यामुळं ही इमारत अर्धवट जी आहे ती अंधारात सुद्धा आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच्या प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी अंधार आहे, लिफ्टची सुविधा आहे, अनेक मोठमोठे या ठिकाणी उपकरण बसवले. ते उपकरणासाठी पुरेशी लाईट लागते. पुरेशी लाईट लावण्यासाठी जे काही त्याचं आर्थिंग असते, कॉपरच्या माध्यमातून जी काही आर्थिंगचं व्यवस्थित त्याचं मांडणी केली जाते तीची योग्यरित्या झाली नाही. त्यामुळं या ठिकाणी उपकरणं जोडले की वायरिंगमध्ये जाळ होतोय, स्पार्क्स होत आहे आणि स्पार्किंगमुळं वायर जोडून बसतं होतं आहे. त्यामुळं पुन्हा बिल्डिंग ही इमारत अंधारात जाते. आता 25 तारखेला ज्यावेळेस उद्घाटन होईल आणि ज्यावेळेस या ठिकाणी सगळं शिफ्टिंग होईल, या दरम्यान एखादं सिझरिंग चालू असताना या ठिकाणी शस्त्रक्रिया होणार आहेत. शस्त्रक्रिया दरम्यान जर असा घटना जर घडली आणि एखादा जीव जर गेला तर त्याला जबाबदार कोण, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सध्या लाईटचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे. या ठिकाणी वायरिंग केली, वायरिंगसुद्धा निकृष्ट दर्जाची आहे. मुळात सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. ज्यावेळेस ही बिल्डिंग उभा राहिली होती त्यावेळेस 16 लाख रुपयाची वायरिंग डुप्लिकेट टाकलेली ती बदलावं लागली. त्या इंजिनियरला नामुष्की आली होती. मात्र पुन्हा ती वायरिंग टाकावं लागली आणि ती वायरिंग तशाच पद्धतीची आहे, निकृष्ट दर्जाचीच आहे. त्यामुळं आता या घडीला कुठलंही उपकरण जोडलं तर ते उपकरण चालत नाही, बंद पडतंय. इथली जी लाईट आहे ती निगेटिव्हमध्ये जाते, म्हणजे व्यवस्थित चालत नाही, त्याचे उपकरण चालत नाही. त्यामुळं लाईट असून सुद्धा फायदा नाही. याची तात्काळ उपाययोजना करत व्यवस्थित करावी अशी मागणी सध्या तरी होती. कधीपर्यंत काम होणार आहे काही सांगितलं नाही केलं. सर्वांचे एगेन्स्ट तुम्ही प्रॉपर रिपोर्ट पाठवतो, म्हणजे टीपासून वेगळीपर्यंत कुठलाही आमची जबाबदारी नाही. काही काम करत नाही. कलेक्टर आढावासाठी येताना सुद्धा ठेकेदार सुद्धा नाही. मी कोण आहे? कलेक्टर आहे मी. ठीक आहे, मी माझ्यासमोर येऊन तसं तर क्या सांगत आहे. आणि संडे सोडून इकडे येते मी काम करण्यासाठी. नाही, तुमच्या मी मुदत माझ्या मुदत मी तुम्हाला देतो. तुमच्या कामच्या पद्धतीने मला माहिती आहे. जबाबदारी कोणासाहेब नसते कारण मला माहिती आहे. डी पुढे आहे, त्यांचं काम कसं आहे, तो काम कसं करतं मला माहिती आहे. तेच नाही हां